करत नाहीत आणि आम्हाला दरवर्षी असं पावसाचा फटका बसून आमचं लाखो रुपयाचं कॉम्प्रेसर वॉशिंग मशीन सगळं पाण्याखाली गेलेलं आहे. त्याला काय गव्हर्नमेंट जबाबदार नाही का कोणी जबाबदार नाही. असं झालंय. आम्ही तक्रार करून बी आता फार उशीर झाला. ब्रिज बांधलेत तेव्हापासून लहान लहान पैपा काढले तिथून पाणी फ्लो व्हायला तयार नाही आणि कंप्लेंट दिल्यावर आमच्याकडे फंड नाही आहे, काँग्रेस गव्हर्नमेंट आलंय असं उत्तर द्याल. आता याला तुम्हीच काय करून एकदा आम्हाला उपाययोजना करून एकदा मोकळं करून द्या. काल काय पाणी केवढं भरलेलं आहे दुकानामध्ये? पाल फुल होतं एवढं पाणी याच्यापर्यंत यापर्यंत पुढे आहे की फुल पाणी होतं याच्यामध्ये. दरवर्षी नुकसान होतंय. दरवर्षी नुकसान होतं. पाणीच फ्लो होत नाही, इथून जातच नाही तर कसं करणार इथं आपण. कॉर्पोरेशनचे अधिकारी वगैरे पाणी आले त्यांनी तर आता इथं साफ करायला असं कचरा साफ करतात जातात. आमच्याकडे फंड नाही, आम्ही काय करू म्हणतात. काय नुकसान झालं साधारण आता? साधारण नाही म्हणतात 1-2-2.5 लाख रुपयाचं नुकसान झालं. हे दरवर्षीच आहे. बोला. पॉलिटेक्निकच्या बाजूला जे नाला आहे की नाही, हा दरवर्षीचा प्रॉब्लेम चालू आहे. ते काय तुम्ही एकदा बघणे सॉल्व्ह करून द्यायला सांगायला हवं. ते सगळ्यांची आता गॅरेज आहे, बॅटरीचं दुकान आहे, सगळं आता बंद झालेलं आहे. 4 दिवस झाले. हे कायमचाच प्रॉब्लेम आहे. एकदाच हे काहीतरी आम्हाला सोल्युशन देऊ ना, हे सॉल्व्ह करून द्यायला काय समस्या निर्माण झाली? हे तर नाल्याच्या खालची इथं पाईप काढलेले आहे, ते पाईप ब्लॉकेज आहे. रेल्वे ओव्हरब्रिज करताना पाईप लागलेला आम्हाला सगळं आता किती दिवस गॅरेज बंद करून आम्ही बाहेर असं राहायचं. कॉर्पोरेशनकडे तक्रार दिली. हा केलेले आहे. तक्रार काल पण येऊन बघून गेलेत त्यांनी. आज येतो म्हटलं तर अजून आले नाही. दरवर्षी हे प्रॉब्लेम आहे. गटर साफसफाई होत नाही, काय नाही, हेच प्रॉब्लेम आहे. काय तर आम्हाला मागच्या वर्षी आम्ही डीसीला पण कंप्लेंट देऊन आलो होतो, तेव्हा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं नाही. ह्या वर्षी काय तर ट्राय करा, आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या. छत्रपती शिवाजी महाराज ब्रिज भोपाळटेकीच्या समोर हे जे सर्व्हिस रोडला जे ब्लॉकेज होत आहे, हे वरचेवरी आम्ही तक्रार करून सुद्धा तिथे काहीही इलाज होत नाही आहे. फक्त कचरा काढायला कॉर्पोरेशनचे इंजिनियर वगैरे आलेत आणि झालेत. आणि कायमचा सूक्ष्म लावावा ही आमची विनंती आहे कॉर्पोरेशन कमिशनरना. आणि हे परमनंट इलाज याच्यावर करून दिलं तर हा फार चांगला होईल अशी आमची कळकळीची विनंती आहे त्यांना. काय नुकसान होतं तुमचं? पाणी पुरं बॅक वॉटर होऊन पूर्ण दुकानं आमची बंद राहतात. दरवर्षी 8 ते 10 दिवस आम्हाला नुकसान भोगावं लागत आहे. याच्यावर आम्ही कॉर्पोरेटरना बोलून दाखवलेलं आहे, सगळ्यांना बोलून दाखवलेलं आहे. तरी त्यांनी प्रयत्न कराले तरी याचा परमनंट इलाज करून द्यावा ही अशी आमची विनंती आहे. यंदा काय नुकसान झालं? पुरं दुकान बंदून आमचं पार्ट्स वगैरे सगळे भिजून जातात. ऑइलचे कॅन सगळे उलटवून पडून जातात. ब्लॅक ऑइल सगळं सत्यानाश व्हायला इथं. किती नुकसान झालं तुमचं? आता सगळ्यांचा विचार केला तर सगळ्यांचा लाखाच्या घरात आहे. काय आम्ही हिशोब केला तर भरपूर नुकसान झालेलं आहे.